तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहत असाल, या ठिकाणी दिसतंय y प्लस ए इज इक्वल वाय ए, त्याचबरोबर y प्लस ई इज इक्वल वाय ई, y प्लस ओ इज इक्वल वाय पाहत असाल, पहा z प्लस ए इज इक्वल झेड ए, झेड प्लस ई इज इक्वल झेड ई. हे जे टॉपिक्स आहेत हे कसे तयार होतात? आता जर समजा दोन कॉन्सनंट एकत्र आलेत किंवा समजा ओव्हल सोबत जर समजा एखादा कॉन्सनंट मिळाला असेल, अटॅच झाला असेल, तर त्याच्यापासून कोणता शब्द तयार होतो, तो ब्लेंड्स तयार होतो की डायग्राफ्स तयार होतो, हे फार महत्वाचं आहे. डायग्राफ्स असो किंवा ब्लेंड्स असो, ते जर आपल्याला समजले तर आपण शब्द सहजरित्या वाचू शकतो, आपण ती स्पेलिंग सहजरित्या रीड करू शकतो. म्हणजे इंग्रजी वाचन पक्का करण्यासाठी, इंग्रजी वाचनाचा पाया मजबूत करायचा असेल तर आपल्याला ब्लेंड्स, डायग्राफ्स, फोनिक्स या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि हेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येतो. जर कोणी मागचे व्हिडिओ कोणी पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यातून नक्कीच तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणार आहे. खूप छान पद्धतीची माहिती आहे. जर आपल्याला आपला इंग्रजी परफेक्ट करायचा असेल, वाचन व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं आणि म्हणून आपण सर्वांनी तो व्हिडिओ सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आजचा आपला जो टॉपिक आहे तो ब्लेंड्स याच्यातील शेवटचा टॉपिक आहे. Y to Z आपण टप्प्याटप्प्याने वेगवेगळे लहान मोठे व्हिडिओ केलेत आणि त्याच्या माध्यमातून आपण ब्लेंड्स असतील, डायग्राफ्स असतील, डिप्थॉंग्स असतील ते आपण समजून घेतलेत आणि त्यातीलच एक शेवटचा टप्पा, ब्लेंड्स मधील शेवटचा टप्पा, अंतिम टप्पा म्हणजेच Y अँड Z. Y आणि Z या अक्षराचे ब्लेंडिंग्स कोणते किंवा डायग्राफ्स कोणते हे आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. पहा, Y चे ब्लेंडिंग. Y हे अक्षर शब्दाच्या सुरुवातीला व्यंजन म्हणून काम करते, तर शब्दाच्या शेवटी ते अनेकदा स्वराचा उच्चार देत असते. बघा, Y अक्षर जेव्हा ब्लेंड्स मध्ये वापरला जात असतो तेव्हा तो सुरुवातीला जर असेल तर व्यंजन म्हणून तो काम करत असतो आणि जर समजा शेवटी त्याचा वापर झाला असेल, वायचा वापर त्या शब्दामध्ये लास्टला केला असेल, एंडिंगला झाला असेल, तर मात्र तो उच्चार कसा करत असतो? बऱ्याच वेळा, प्रत्येक वेळा नव्हे परंतु मॅक्सिमम तो उच्चार कसा करत असतो तर स्वरांसारखा करत असतो. स्वरांसारखा त्याचा उच्चार आपल्याला ऐकायला मिळत असतं. आपण विथ एक्झाम्पल ते समजून घेणार आहोत. पहा, वाय इनिशियल ब्लेंड्स. वायचा प्रथम जो वापर आहे तो इनिशियल ब्लेंड्स म्हणून आपण समजून घेणार आहोत. इनिशियल म्हणजेच काय, तर सुरुवातीला वायचा वापर झाले असेल तर त्याचा उच्चार किंवा त्याचे शब्द कोणते आणि कसे तयार होतात ते आपण समजून घेतोय. पहा, या ठिकाणी पहा, वाय ब्लेंड्स, वाय इनिशियल ब्लेंड्स, वायचा उच्चार य. ओके, आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वाय अधिक ए. बघा, वाय हा कॉन्सोनंट आहे आणि ए हा काय आहे तर स्वर आहे, वोवल्स. वाय प्लस ए जर एकत्र आले तर या तयार. ओके, या वाय प्लस ए, वाय प्लस ए काय तयार झाला? या तयार झाला. तर याची स्पेलिंग काय तयार होत असते? वाय ए के म्हणजेच याक. पुढे पहा, वाय त्याला अटॅच ई आहे. ईचा फोनिक आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, वाय प्लस ई अटॅच झालं तर ए, त्याची स्पेलिंग तयार झाली एट. या ठिकाणी पहा, वाय प्लस ए या, या. वाय प्लस ओ यो, वाय प्लस ओ, वायचा उच्चार य आणि ओचा उच्चार ओ. ओके, म्हणजेच यो झाला. स्पेलिंग जी ए अटॅच आहे, अर्थपूर्ण स्पेलिंग तयार झाली यो जी ए गा म्हणजेच योगा. इनिशियल ब्लेंड्स अशा प्रकारचे तयार होत असतात. वाय या अक्षराचे इनिशियल ब्लेंड्स. वाय एंडिंग ब्लेंड्स कोणते असतात तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल लिहिलेले आहेत आणि वाय एंडिंग ब्लेंड्स याचा उच्चार दोन पद्धतीने होत असतो. एक म्हणजेच आय आणि दुसरा ई. पहा, वाय या अक्षराचा एंडिंग ब्लेंड्स म्हणून जर वापर झाला असेल तर त्याचा दोन प्रकारे उच्चार होत असतो. एक लॉंग साऊंड आणि दुसरा सुद्धा लॉंग साऊंड, परंतु पहिला जो होत असतो तो आय होत असतो आणि दुसरा जो होत असतो तो ई होत असतो. रस्व. वाय
आय साऊंड. ओके, म्हणजे कसा होत असतो. एम वाय माय, य उच्चार झाला माय. एफ एल वाय फ्लाय. ओके, एल वाय वाय या ठिकाणी आलेला आहे वाय वाय. एस के वाय स्काय, उच्चार कसा होतोय आय. बरोबर की नाही. स्काय माय फ्लाय क्राय क्राय, उच्चार कसा होतोय आय. ओके, पुढे पहा. वाय ई उच्चार होणारे शब्द लॉंग साऊंड. लॉंग ई कसा पहा. बी ए बी वाय बेबी बेबी. ओके, वाय वापरलेला. हॅपी कॅन्डी ई लॉंग होतोय. सनी, बरोबर की नाही. म्हणजेच या ठिकाणी आयचा उच्चार होत आहे आणि या ठिकाणी ईचा उच्चार होत आहे. हे जे ब्लेंड्स आहेत ते एंडिंग ब्लेंड्स आहेत. कोणते ब्लेंड्स आहेत. एंडिंग. एंडिंग ब्लेंड्स म्हणजेच काय तर त्या शब्दात वाय कुठे वापरलेला आहे तर शेवटी वापरलेला आहे. वाय कुठे आलेला आहे तर लास्टला आलेला आहे. पहा या ठिकाणी पाहता येतो. या ठिकाणी आपण समजून घेतलं तर वाय स्टार्टिंगला आहे म्हणजेच इनिशियल ब्लेंड्स आहेत. कोणते ब्लेंड्स आहेत. इनिशियल ब्लेंड्स आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे पहा. झेड. झेडचे ब्लेंड्स. हे जे ब्लेंड्स आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. वाचन आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, इंग्रजी वाचनामध्ये भर पाडायची असेल तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. व्यवस्थित समजून घ्या. अशाच उपयुक्त आपल्याला माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजेच आपल्याला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येऊ शकते. झेडचे ब्लेंड्स. झेड अल्फाबेट्स मधला लास्ट जो लेटर आहे 26 नंबरचा तो आहे झेड. झेडचे ब्लेंड्स पहा. झेडचा उच्चार झ असा होत असतो. झेडचा उच्चार कसा होत असतो. झ असा होत असतो. पहा. झेड इनिशियल ब्लेंड्स पहा. इनिशियल म्हणजेच काय तर सुरुवातीचे ब्लेंड्स. पहा. झेड प्लस ए झ. झेड प्लस ए झ झाला. झेड ए. स्पेलिंग तयार झाली झेड ए पी. एचं फोनिक आपल्याला माहिती आहे ए अ. बरोबर की नाही. मग त्या पद्धतीने झाप ही स्पेलिंग तयार झाली. कोणती स्पेलिंग तयार झाली. झाप. झेड ए पी झाप. झाप म्हणू नका झाप. झेड ई. झेड प्लस ई झे. झेड ई बी आर ए झेब्रा. ओके. झेड ई झे झिरो. झेड आय झी झिग झॅग. झेड ओ झो झोन. अशा प्रकारे हे इनिशियल ब्लेंड्स आहेत. कोणते ब्लेंड्स आहेत. इनिशियल ब्लेंड्स आहेत म्हणजे सुरुवातीचे ब्लेंड्स आहेत. पहा एंडिंग ब्लेंड्स कशा आहेत. झेड एंडिंग ब्लेंड्स. झेड एंडिंग ब्लेंड्स जर असेल तर दोन प्रकारे झेडचा वापर होत असतो. एक तर सिंगल झेड, अदरवाइज मॅक्सिमम डबल झेड यूज केले जात असतात. ते कसे स्पेलिंगच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येईल. बी यू डबल झेड. जर डबल झेड वापरला असेल तर झ असा उच्चार होत असतो. कसा उच्चार होत असतो. झ. झेडचा उच्चार झ होत असतो. बी यू डबल झेड बस. ओके. जे ए डबल झेड जॅज जॅज. क्वीज सिंगल झेड आहे तरी सुद्धा झ उच्चार होत असतो. फीज डबल झेड फीज. म्हणजेच काय जर एंडिंग ब्लेंड्स असेल तर अशा पद्धतीने उच्चार होत असतो. इनिशियल ब्लेंड्स असेल तर ह्या पद्धतीने उच्चार होत असतो. जर समजा झेडचा वापर कुठे झालेला आहे फार महत्वाचं असतं. जसं आपण या ठिकाणी समजून घेतलं वायचा इनिशियल ब्लेंड्स असेल एंडिंग ब्लेंड्स असेल तर उच्चार कसा होत असतो ते आपण या ठिकाणी समजून घेतलं. बरोबर. मॅक्झिमम ह्या लेटरचा वापर कसा केला जातो ते आपण थोडक्यात समजून घेतोय. पहा. इनिशियल वाय. इनिशियल वाय असेल तर या योगा येस असे शब्द तयार होत असतात. एंडिंग वाय असेल. एंडिंग मध्ये शेवटी जर वाय वापरला असेल तर स्काय फ्लाय बेबी असे शब्द तयार होत असतात. इनिशियल झेड असेल तर झीप
झिरो झू, जीप झिरो झू असे शब्द तयार केले जातात. आणि जर समजा एंडिंग झेड असेल तर बज, क्वीज, बज, क्वीज, सिझल अशा प्रकारचे शब्द ते मॅक्सिमम तयार होत असतात. जेव्हा इनिशियल वाय, एंडिंग वाय, इनिशियल झेड, एंडिंग झेड असे शब्द तयार होत असतात तेव्हा आपल्याला त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचं फोनिक माहिती असणं अपेक्षित आहे, तरच आपण स्पेलिंग अचूक वाचू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंट. ओके, आपण नवीन टॉपिकच्या माध्यमाने तोपर्यंत हसताय ना तर हसतच राहायला हवं. ठीक आहे, टेक केअर, बाय बाय.